नमस्कार. यशवंत महाविद्यालय नांदेड यांचा मराठी विभाग आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या वतीनं जो मराठी अभ्यास विषयासाठी अत्यावश्यक असा एक उपक्रम राबवला जातोय, त्यामध्ये साहित्य संकल्पनाचा परिचय यामध्ये मी कादंबरी संकल्पनेच्या अनुषंगानं माझी निरीक्षणं नोंदवणार आहे. ही संधी खरं तर मला या महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख सर आणि त्यांचे कल्पक विद्यार्थी यांनी दिली. मी त्यांचे सुरुवातीलाच धन्यवाद व्यक्त करतो. साहित्य प्रकाराची संकल्पना समजून घेत असताना किंवा कोणत्याही साहित्य प्रकारचा विचार करत असताना दोन पातळीवरून त्याचा विचार होतो. एक, त्या साहित्य प्रकाराचं तात्विक विवेचन करणारं किंवा सैद्धांतिक बाजू मांडणारं या पद्धतीनं एक विचार होतो, आणि दुसरा, त्या साहित्य प्रकाराच्या ऐतिहासिक अनुषंगानं किंवा त्या साहित्य प्रकाराच्या संकल्पनेमध्ये रूपबंधामध्ये होत गेलेल्या स्थित्यंतराचा किंवा बदलाचा पट समजून घेणं हा आढाव्याचं किंवा स्थित्यंतर बदलाचा जो पट असतो याचं ऐतिहासिक अंगानं मांडणी केली जाते. या पद्धतीनं विचार केला जातो. खरं तर साहित्य प्रकाराच्या संकल्पनेमध्ये काळानुरूप बदल होत असतात. कोणत्याही साहित्य प्रकाराचा रूपबंध हा स्थिर स्वरूपाचा नसतो. त्यामुळं ऐतिहासिक वाटचालीमध्ये त्यातील बदलाचे महत्वाचे टप्पे तरी अधोरेखित करता येतात. त्यामुळं साहित्य प्रकाराची संकल्पना आणि त्याची ऐतिहासिक वाटचाल यामध्ये ह्या दोन्ही क्रिया खरं तर परस्परावर परिणाम करणारे आहेत, एकमेकींना सतत छेदत जाणारे आहेत. त्यामुळं नुसती साहित्य प्रकाराची संकल्पना विचारात घेत असताना हा जो ऐतिहासिक त्यातला वाटचालीचा टप्पा आहे किंवा काळानुरूप होत गेलेले त्यातले जे बदल आहेत, हे विवेचनाच्या मांडणीमध्ये सतत त्याचं भान ठेवावं लागतं. नाहीतर मग साहित्य प्रकार ही एक काहीतरी स्थिर संकल्पना आहे असं समजून विवेचन करावं लागतं, आणि ही फार गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. कारण साहित्य प्रकाराची संकल्पना, त्यातलं व्यापकत्व, त्यातली लवचिकता जर विचारात घेतली नाही तर फार गोंधळ होतात. आता कादंबरीच्या बाबतीत मांडणी करत असताना सुरुवातीलाच हे स्पष्ट करायला हवं की कविता असेल, कथा असेल, नाटक असेल, यांना मराठीमध्ये तरी शेकडो वर्षांचा इतिहास आहे, आणि कादंबरी त्या तुलनेत अगदी अल्पवयीन अशी दिसते. 150 वर्षांचा इतिहास मराठीमध्ये कादंबरीचा आहे. म्हणजे मराठीमध्ये कादंबरी अवतरली याला 150 वर्ष झालेली आहे. त्यामुळं इतर साहित्य प्रकाराच्या तुलनेत कमी काळ या साहित्य प्रकारानं घालवलेला आहे. तरीही त्या साहित्य प्रकाराच्या अभिव्यक्तीच्या शक्यता किंवा जीवनचित्रणाची या साहित्य प्रकाराची ताकद म्हणूया, यामुळं हा साहित्य प्रकार कमी कालावधीमध्ये आघाडीवर राहत आलेला आहे आणि त्यानं जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापलेली आहेत. त्यामुळं एक व्यापक पट घेणारा हा साहित्य प्रकार समजून घेण्यासाठी त्या साहित्य प्रकाराची संकल्पना म्हणजे त्याचा रूपशोध आणि इतर साहित्य प्रकाराच्या तुलनेत त्याचं असणारं वेगळेपण विचारात घेतलं की मग आपल्याला कादंबरीचं प्रकार विशिष्टत्व लक्षात येतं. आणि हे लक्षात घेत असताना मी आणखी एका बाबीकडं लक्ष वेधितो, ते म्हणजे कादंबरी हा अव्वल इंग्रजी कालखंडामध्ये आणि इंग्रजीच्या परिशीलनातूनच आलेला हा साहित्य प्रकार आहे. म्हणजे खरं तर मुळात 18व्या शतकात जी आधुनिकतेतून आलेली व्यक्तिवादी जीवनदृष्टी आहे, यातून हा विकसित झालेला मूळचा साहित्य प्रकार आपल्याकडं
इंग्रजी आमदानीत सुरू झाला आणि त्याचं तंत्र सुद्धा इंग्रजी कादंबऱ्यातूनच आलेलं आहे. नंतर मात्र या साहित्य प्रकारानं भारतीय कथन परंपरेशी आपलं नातं जोडलेलं आहे. त्यामुळं असा परकीय प्रभावातून आलेला हा साहित्य प्रकार आता आपला मूळचा वाटावा इतका तो मराठी साहित्य व्यवहारामध्ये रुळलेला आहे. आणि असा साहित्य प्रकार समजून घेत असताना म्हणजे या साहित्य प्रकाराचा तात्विक अंगाने विचार करत असताना हा तात्विक अंगाचा विचार करताना त्याचं प्रकार विशिष्टत्व नेमकं कशामुळं आहे हे समजून घेणं इथं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळं साहित्य प्रकाराच्या विचार संकल्पनांचा विचार करत असताना कादंबरीच्या बाबतीत तो तर आहेच, पण कोणत्याही साहित्य प्रकाराची संकल्पना समजून घेत असताना मी सुरुवातीलाच 2 मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधित इच्छितो. एक म्हणजे साहित्य प्रकाराचा रूपबंध हा स्थिर स्वरूपाचा नसतो, तो काळाबरोबर बदलत असतो आणि त्यामुळं साहित्य प्रकाराची संकल्पना म्हणजे त्याचं नामाभिधान जरी तेच राहिलं तरी बदलानुसार जो आशय त्या साहित्य प्रकारानं सामावून घेतलेला आहे जीवनाशय, त्या जीवनाशयाला व्यक्त करण्यासाठी नवनवीन आविष्कार रीती नवीन नवीन रूपाचे शोध त्या साहित्य प्रकारामध्ये लावले जातात. नवीन नवीन अभिव्यक्ती रीती त्या साहित्य प्रकारामध्ये सामावून घेतल्या जातात. नवीन शक्यतानिशी हा साहित्य प्रकार बदलत राहतो, तरीही त्याचं नामाभिधान कायम राहतं. त्यामुळं कोणत्याही साहित्य प्रकाराच्या संकल्पनेमागे ही लवचिकता गृहीत धरलेली असते, त्याचं विस्तारशील असणं गृहीत धरलेलं असतं. परंतु आपल्याकडं दुर्दैवानं काही साहित्य प्रकारांच्या बाबतीत असं झालं नाही. म्हणजे निबंध हा वैचारिक मुशीतून अगदी कादंबरीच्या आगेमागेच उदयास आला, परंतु निबंधामध्ये सुरुवातीचा वैचारिक जोम ओसरल्यानंतर नंतर त्याच्यामध्ये जे अनुभवविश्व किंवा लालित्य याचा शिरकाव झाला आणि तसतशी निबंधाची नामाभिधानं बदलत गेली. काही जण त्याला लघुनिबंध म्हणायला लागले, ललित निबंध झाला, ललित गद्य झालं, आता तर मुक्त गद्य अशी ही संकल्पना वापरत आहे. म्हणजे अभ्यास विषयाची मांडणी करत असताना अशा संकल्पनांमागील असणारी लवचिकता प्रसरणशीलता विचारात नाही घेतली त्यावेळी तर एका साहित्य प्रकाराची अशी नामाभिधानं वेगवेगळी येतात. खरं तर या सगळ्यांना सामावून घेण्याचं निबंधाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं निबंध ही एक अशीच संकल्पना ठेवून हे सगळं त्याचं प्रकार विशिष्टत्व सामावलं असतं. परंतु मराठीमध्ये हा संकल्पना वापरण्याचा पुष्कळ गोंधळ निबंध वाङ्मयाच्या अनुषंगानं जी ऐतिहासिक आणि तात्विक मांडणी झाली त्यामध्ये दिसतो. सुदैवानं कादंबरीच्या बाबतीत असं झालं नाही. कादंबरीनं अनेक वाटा धुंडाळल्या, अनेक शक्यता सामावून घेतल्या, तरी तिचा निर्देश कादंबरी याच नामाभिधाने झाला ही त्यातल्या त्यात बरी अशी गोष्ट म्हणावी लागेल. आणि दुसरं एक संकल्पनेचा विचार करत असताना की साहित्य प्रकाराच्या संकल्पनेचा विषयावर बोलत असताना कादंबरीची व्याख्या आणि त्यामध्ये निर्देशित केलेली जी लक्षणं आहेत किंवा कादंबरीच्या घटकांची जी चर्चा त्या व्याख्यांमध्ये आलेली आहे त्यानुसार मांडणी करणं अशा पद्धतीनं काही अभ्यासक करतात. खरं तर ही निसरडी वाट आहे आणि समीक्षेकडून नेमकेपणा अपेक्षित असतो आणि अशा संदिग्ध मांडणीची आवश्यकता थेटपणे ज्या मुद्द्याकडे आपल्याला निर्देश करायचा आहे त्यामध्ये असू नये. म्हणून साहित्याचा संबंध हा मानवी जीवन व्यवहाराशी असतो आणि मानवी जीवन व्यवहार हा सतत बदलाच्या कडेलोटावर असतो आणि त्यामुळं मानवी जीवन व्यवहाराला सामावून घेणारं हे साहित्य सुद्धा सतत बदलत असतं. त्यामुळं साहित्याच्या कोणत्याही प्रकाराची व्याख्या ही नेमकेपणाने करता येत नाही. ही लवचिकता जर सुरुवातीलाच गृहीत धरली तर व्याख्यांची मांडणी करणं आणि त्या अनुषंगानं त्यानं केंद्रित केलेल्या लक्षणांचा विचार करणं या मर्यादेपुरती ही चर्चा करणं आपण दूर ठेवूया. याचं महत्वाचं कारण असं
की कोणत्याही साहित्य प्रकाराला असं व्याख्येमध्ये बांधता येत नाही. मुळात मानवी विद्याशाखेच्या साहित्याच्या ज्या संकल्पना असतात त्या अशा निश्चित परिमाणानं मोजता येत नाही. हा काही विज्ञानामधला किंवा वैज्ञानिक शोधाचा मार्ग नाही. याचं कारण असं, विज्ञानामध्ये जसं एखादा लिटमस पेपर अमुक एका केमिकलमध्ये बुडवला की तो निळा होतो, लाल लिटमस पेपर बुडवला की निळा होतो आणि निळा लिटमस पेपर बुडवला की लाल होतो. तो इथं बुडवला तरी तेच होणार आहे आणि अमेरिकेत नेऊन बुडवला तरी तेच होणार, कारण त्याची लक्षणं सारखी असतात. परंतु साहित्याच्या बाबतीत मात्र आपल्याला असं म्हणता येत नाही, अशी ठाम विधानं करता येत नाही. त्याचं कारण असं, नित्य नूतन परिवर्तन आणि त्याची प्रसरणशीलता त्याला बदलास कारण ठरत असते आणि या बदलासहित त्या संकल्पना समजून घेणं ही फार महत्वाची गोष्ट असते. म्हणजे विज्ञानासारख्या या संकल्पना निश्चित परिमाणातून मोजता येत नाहीत हे एकदा निश्चित झालं की मग आपल्याला या संकल्पना काटेकोरपणे अभ्यासत असताना त्याला व्याख्येच्या चौकटीत बांधण्यापेक्षा त्याला समजून घेण्याच्या अनेकविध शक्यता कशा हाती लागतील याचा शोध घेणं कोणत्याही संकल्पनेमागं अभिप्रेत असतं. म्हणून कादंबरीच्या संकल्पनेला असं निश्चित काटेकोर व्याख्येच्या चौकटीत न अडकवता आपण कादंबरी शोधाच्या ज्या दिशा आहेत त्या स्पष्ट करणं हे मी माझ्या मांडणीचं तत्व ठेवलेलं आहे. त्यामुळं चाकोरीबद्ध पद्धतीनं वेगवेगळ्या अभ्यासकांनी दिलेल्या व्याख्या आणि त्यात केंद्रित झालेल्या घटकांचे विश्लेषण असं न करता साहित्य प्रकाराच्या म्हणजे कादंबरीसारख्या सर्वसमावेशी साहित्य प्रकाराच्या दृष्टीनं तर ही अभ्यासाची चौकट फारच मर्यादित आहे. त्यामुळे ही चौकट ओलांडून कादंबरीचे स्वरूप विशेष, इतर साहित्य प्रकाराच्या तुलनेत असणारं तिचं वेगळेपण आणि कादंबरी शोधाच्या किंवा कादंबरी आकलनाच्या ज्या दिशा आहेत, कारण कादंबरी सतत समकालाला सामोरं जात असते. समकालीन वास्तव हे तिचं अंतर्द्रव्य असं ज्यावेळेस आपण म्हणतो, त्यामुळं समकाळ न्याहाळण्याचा जो डोळा आहे तोच कादंबरी न्याहाळण्याचा डोळा आहे का, असं म्हणजे कादंबरी शोधाच्या वाटा कादंबरी बाह्य ज्ञानशाखांशी जोडून अधिकाधिक कादंबरीचा अन्वयार्थ लावणं कसं शक्य होतं याकडे मी माझा संकल्पनेच्या अनुषंगानं मांडणीचा निर्देश करणार आहे. म्हणजे आता माणसाला गोष्ट तयार करून सांगायला आवडतं, मग त्यासाठी तो शब्द हे माध्यम वापरल, चित्र हे माध्यम वापरल, रंग, रेषा, संगीत, नृत्य असे अनेकविध माध्यम आहेत. पण मानवी जगण्याचा जो सतत बदलणारा पसारा आहे तो कवेत घेण्याची जी शक्यता आहे त्यासाठी शब्द हे माध्यम वापरून कादंबरीसारखा अगडबंब म्हणावा असा साहित्य प्रकार रुजलेला आहे. त्यामुळं त्या अशा अगडबंब साहित्य प्रकाराला व्याख्यीय चौकटीत न बंदिस्त करता या त्याच्या खुलेपणाच्या शक्यतांचा शोध घेणं हे मांडणीच्या केंद्रवर्ती आपण ठेवूया. आणि कादंबरी लेखनामागील प्रेरणा सुद्धा मानवी जीवनाशी निगडीत असते आणि मानवी जीवन सतत बदलत असतं. हे एकदा आपण लक्षात घेतलं की कादंबरीच्या अनुभवाचं क्षेत्र हे सुद्धा मानवी जगा इतकंच विस्तारलेलं आहे. जे मानवी अनुभवाचं आहे ते कादंबरी सामावत गेलेले आहे. त्यामुळं मानवी जीवनाचा जसा विस्तारशील गतिशीलता आहे त्यामध्ये, तसेच कादंबरीमध्ये ही विस्तारशील गतिशीलता दिसते, कारण मानवी जीवन हाच कादंबरीच्या चित्रणाचा मुख्य गाभा आहे. त्यामुळं असा मानवी जीवनाचा सतत रंग बदलणारा आकारहीन पसारा कवेत घेण्याची कुवत याच साहित्य प्रकारात आहे. त्यामुळं कादंबरी सतत बदलत आलेली आहे आणि तिच्या प्रकृती धर्मात ठराविक विशेषांचा वापर पुन्हा पुन्हा झालेला नाही. त्यामुळं बंदिस्तपणा या साहित्य प्रकारामध्ये अजिबात आलेला नाही. त्यामुळंच कादंबरीचं साहित्यशास्त्र सिद्ध झालेलं नाही.
बऱ्याच अभ्यासकांनी कादंबरीचं साहित्यशास्त्र सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ते साहित्यशास्त्र म्हणजे कादंबरी बाबतीतली त्यांची जी निरीक्षणं आहेत ती त्यांच्यापुरतीच मर्यादित राहतात. एकूण कादंबरी त्या साहित्यशास्त्रातून अभ्यासली जाऊ शकत नाही किंवा संपूर्ण कादंबरी विश्वाला ते साहित्यशास्त्र लागू पडत नाही. एवढा विस्तारशील असा हा साहित्य प्रकार आहे. त्यामुळं कादंबरीच्या रूपाची चर्चा करत इतर साहित्य प्रकाराहून असणारं वेगळेपण या पद्धतीनंच हा साहित्य प्रकार समजून घेता येईल किंवा ध्यानात घेता येईल. कादंबरीच्या आकृतिबंधाचा जर विचार केला तर आशय आणि आविष्कार या अंतस्तर आणि पृष्ठस्तर असा विचार करावा लागतो. काय सांगितले आहे आणि कसे सांगितले आहे. काय सांगितले आहे यामध्ये कादंबरीच्या आशयाच्या अनुषंगाने विचार होतो. म्हणजे जीवनानुभव प्रकटीकरण हा जर आशय मानला किंवा कादंबरीचं आशय सूत्र हे मानवी जीवनानुभवाचं प्रकटीकरण असा जर आपण विचार केला तर हा आशय मानवी जीवनात अनुभवाचं प्रकटीकरण ज्याला आपण कादंबरीचा आशय किंवा आशय सूत्र म्हणतोय हे कादंबरीच्या अंतस्तरावर असतं आणि या जीवनानुभवाचं प्रकटीकरण करण्यासाठी कादंबरीकार ज्या अभिव्यक्तीच्या किंवा आविष्काराच्या घटकांचा वापर करतो तो हा आविष्काराचा विचार असतो, रूपाचा विचार ठरतो. म्हणजे जी थीम लेखकाला मांडायची आहे त्या थीम पोचवण्यासाठी लेखक त्याची गोष्ट रचत असतो. ही गोष्ट पात्रांच्या जीवन वाटचालीतून त्यांच्या विचार विश्वातून गतिमान होत असते आणि त्यासाठी कुणीतरी ते सांगितलेलं असतं. म्हणजे पात्र स्वतः सांगत असतं किंवा त्यांच्या वतीनं तिसरा कोणीतरी सांगत असतो. म्हणजे इथं निवेदनाचा विचार येतो आणि हे सर्व पुन्हा भाषेतून चाललेलं असतं. म्हणजे कादंबरी साहित्य प्रकारामध्ये किंवा कथात्मक साहित्य प्रकारामध्ये आशय हा मुख्य गाभाभूत घटक म्हणलं तर अभिव्यक्त करण्यासाठी त्याला कथानक रचना, पात्र रचना, कथन व्यवस्था आणि भाषा या गाभाभूत किंवा मूलभूत घटकांचा विचार करावा लागतो. या मूलभूत घटकातून भले त्याच्यामध्ये अनेक प्रयोग होत असतील, रूपाच्या दृष्टीनं अनेक मोडतोड होत असेल, अनेक शक्यतांनी किंवा नव्या परिमाणांनी येत असेल, परंतु हे अभिव्यक्तीचे 4 महत्वाचे घटक कार्यरत असतात. आणि हे एकदा उलगडायला लागलं की आपल्याला कादंबरीच्या शोधाची एक कादंबरीतून जाणारी वाट सापडू शकते. खरं तर याला वाङ्मयीन निकष म्हणतात. कादंबरी शोधाच्या वाङ्मयीन कसोट्यामध्ये या गोष्टी येतात. आता ज्या गोष्टी थीम आकारण्यासाठी आपण म्हटलं की लेखक त्याची गोष्ट रचत असतो आणि मग त्या गोष्टीचं काय होतं याचा शोध घेता येतो. मग त्यासाठी पात्र काय करतात. आता लेखक किंवा कादंबरीकार इतर साहित्य प्रकाराच्या तुलनेत कादंबरीमध्ये फार रोकडा उभा असतो. नितीन रिंडे हे जे अभ्यासक आहेत कादंबरी वाङ्मयाचे किंवा मराठीचे, त्यांनी तर असं म्हटलेलं आहे की लेखकाला किंवा कादंबरीकाराला कादंबरीमध्ये जग चित्रित करायचे किंवा त्यासाठी जे पात्र उभी करायचे आहेत त्या पात्रांना कोणतं नाव द्यावं एखाद्या पात्राला याचा सुद्धा मूल्य निर्णय घ्यावा लागत असतो. म्हणजे सामाजिक चळवळीतून आलेला नायक चित्रित करायचा असेल तर त्या नायकाचं आडनाव कांबळे असावं का कुलकर्णी असावं हे त्या कादंबरीतलं जगानं निश्चित केलेलं असतं आणि त्याच्यावरच त्याचा पुढचा परिणाम होत असतो. त्यामुळं या बारीक सारीक अभिव्यक्ती घटकांना खूप काळजीपूर्वक लेखक वापरत असतो आणि हे दुधारी शस्त्र आहे. अन्यथा लेखक उघडा पडायला लागतो. बऱ्याच वेळा काय होतं, लेखकानं मांडलेल्या वैचारिकतेला तोलून धरणाऱ्या पात्राची तेवढी कुवत असावी लागते. अन्यथा पात्र नवीमध्ये शिकणारं आणि आणीबाणीची चर्चा करतंय, आणीबाणीतनं लादलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या मर्यादेची चर्चा त्या पात्राच्या तोंडी येते. आणि असे प्रयत्न मराठी कादंबरीत किंवा असे काही कादंबऱ्या मराठीत सुद्धा लिहिल्या गेल्या. त्यामुळं एखादं पात्र निवडताना सुद्धा त्याचा भवताल आणि त्याचं व्यक्त होणं मुळात लेखकाकडं
हे सगळं वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेशिवाय दुसरं कोणतंही माध्यम नसतं. त्यामुळं व्यक्तीचं लिंग, वय, त्याचा सामाजिक आर्थिक स्तर, त्याचा दृष्टिकोन हे सगळं त्याच्या बोलण्यातून व्यक्त व्हावं लागतं. त्यामुळं पात्ररचनेची सजगतेबरोबरच भाषा योजनेची सजगता सुद्धा त्याला ठेवावी लागते. त्यामुळं कादंबरी समजून घेत असताना हे जे गाभाभूत घटक आहेत, कथानक रचना असेल, पात्ररचना असेल, निवेदन असेल किंवा भाषा, याचा फार काटेकोरपणे विचार करावा लागतो. आता कथनामध्ये किंवा सांगण्यामध्ये अनेक पातळ्यावरचे प्रयोग मराठी कादंबरीत सुद्धा अलीकडे होऊ लागलेले. म्हणजे काही जण स्वगतच डायरी सुद्धा कादंबरी म्हणून छापली जाते आहे आणि ते पोहोचते किंवा त्याला स्वीकारलं जातंय. याचा अर्थ लेखकांनी वेगवेगळ्या रीतीनं आपलं म्हणणं कादंबरीतून पोचवलेलं आहे. आणि कादंबरी ही अशी गोष्ट आहे की ती निर्मात्याला अशा अनेकविध शक्यता आपोआपच उपलब्ध करून देत असते. आता इतर साहित्य प्रकारांच्या दृष्टीनं जे मी म्हणत होतो, तुम्ही बघा, कवितेला लय, ताल, विशिष्ट प्रकारे ओळींची केलेली मांडणी किंवा नाटकाला प्रवेश, अंकांची मर्यादा किंवा पात्रांचा प्रवेश, आगमन, निर्गमन या बाबी विचारात घ्याव्या लागतात. किंवा त्या साहित्य प्रकाराला दर्शनी स्वरूपातच कोणता तरी संकेत प्राप्त झालेला आहे. या पद्धतीनं जर विचार केला तर कादंबरीला असा कोणताही दर्शनी संकेत नाही आणि अशा कोणत्याही संकेत शरणतेला कादंबरीला सामोरं जावं लागत नाही किंवा अशी कोणतीही संकेताची मर्यादा कादंबरीला नाही. अगदी दर्शनी पातळीवर किंवा कादंबरीची म्हणून कोणतीच लक्षणं सांगता येत नाही. प्राथमिक लेवलला आपण एवढंच म्हणू शकतो की ती गद्यात असते. एवढंच विधान ठामपणे कादंबरीच्या बाबतीत करता येतं. एवढा मोकळेपणा निर्मात्याला कादंबरी देत असते. त्यामुळं हा साहित्य प्रकार म्हणून संकेत व्यवस्थेचा जो खुलेपणा आहे तो या साहित्य प्रकाराला का सतत आघाडीवर राहिलेला आहे, का तो वाचक पसंतीला उतरलेला आहे, याची कारणं त्याच्या या साहित्य प्रकार म्हणून असणाऱ्या या खुलेपणामध्ये, त्याची जी ताकद आहे याच्यामध्ये दिसतात. आणि इतर साहित्य प्रकारांना सामावून घेत पुन्हा स्वतःचं स्वयंसिद्ध असं वेगळेपण त्याला जपता येतं. म्हणजे आत्मचरित्रामध्ये जो लेखक निर्माता आहे त्याचं स्वचं अनुभव कथन नसतं. कादंबरी सुद्धा एखाद्या पात्राचं स्वचं अनुभव कथन चित्रित करू शकते, परंतु आत्मचरित्राला जी मर्यादा देते स्व अनुभव कथनाच्या